नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याकरिता अनुसरावयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वेबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याकरिता अनुसरावयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वेबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 1/8/2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदोन्नतीसाठी आस्थापना मंडळ, विभागीय पदोन्नती समिती गठीत करणे, पदोन्नतीसाठी विचारात घ्यावयाची पात्रता, निकष तसेच इतर अटी शर्ती संदर्भात एकत्रित मार्गदर्शक तत्वे संदर्भात सदर निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। बिगर मंत्रालयीन संवर्ग पदाचा संवर्ग व विभागीय पदोन्नती समितीचे अध्यक्ष कोण असतील या संदर्भातील सविस्तर रचना पुढील प्रमाणे पाहू शकता। तदर्थ निवड सूची। सरळ सेवेच्या कोट्यातील पदे आयोग निवड समितीने पुरस्कृत करण्यात आलेल्या उमेदवारांच्याच नियुक्तीने भरणे बंधनकारक असेल तर प्रशासनाची तातडीची गरज म्हणून प्रसंगानुरूप सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांकरिता आयोग अथवा निवड समिती यांच्याकडे मागणी पत्र पाठविल्यानंतरच मागणी पत्रातील पदसंख्येच्या मर्यादेत अथवा प्रतिनियुक्तीवर 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीकरिता गेल्यामुळे रिक्त असणाऱ्या पदांकरिता तयार करण्यात आलेल्या निवड सूचीस तदर्थ निवड सूची असे संबोधण्याचे निर्देश आहेत। तात्पुरती पदोन्नती। नियमित निवड सूचीतील अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय प्रविष्ट प्रकरण, तात्पुरती ज्येष्ठता सूची अथवा अन्य कारणांच्या अधीन राहून ज्यावेळी पदोन्नती देण्यात येते त्यावेळी अशा पदोन्नतीस तात्पुरती पदोन्नती असे संबोधण्याचे निर्देश आहेत। पदोन्नतीकरिता खालील निकषांच्या आधारे पात्रता तपासण्याचे निर्देश आहेत। 1. मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल। सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव। 3. तांत्रिक परीक्षा। 4. विभागीय परीक्षा। 5. अनिवार्य परीक्षा, संगणक अर्हता, मराठी हिंदी भाषा परीक्षा। परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याबाबत माहिती। 7. स्थायित्व लाभ प्रमाणपत्र। 8. जात वैधता प्रमाणपत्र। 9. मत्ता व दायित्व विवरणपत्र। 10. वयाच्या 50-55 वर्षाच्या सेवेनंतर ठेवण्याबाबतचे पुनर्विलोकन। 11. विभागीय चौकशी न्यायालयीन कार्यवाहीबाबतची माहिती। 12. संशयास्पद सचोटीबाबतची माहिती। 13. अनिवार्य प्रशिक्षण। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।